नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुंबईकरांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाप्रमाणेच बीएमसीने सुद्धा पाऊल उचललेले आहे आणि त्याच्याच अनुषंगाने बीएमसीने हाऊसिंग स्कीमची लॉटरी जाहीर केलेली आहे आणि त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत की नेमकी या स्कीम साठी इलिजिबिलिटी अर्ज कोण कोण अर्ज करू शकतात, किती फ्लॅट्स इथे घर अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत, यांचे लोकेशन किती असेल, त्यांची प्राइस किती असेल आणि त्यांचा टाइम टेबल नेमकं अर्ज कसा करायचा आणि कुठल्या कालावधीमध्ये करायचं हे सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे तिथे जॉईन करू शकता तुम्ही. आपल्या चॅनलवरती तुम्हाला म्हाडाच्या जे काही हाऊसिंग स्कीम्स असतील, म्हाडाच्या असतील, सिडकोच्या असतील किंवा सध्या बीएमसीची आपण बघतोय, पीएमआरडीच्या बघितल्यात. सो जे काही गव्हर्नमेंटच्या हाऊसिंग स्कीम आहेत तर त्याबद्दलची माहिती आपण बघत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. सो सर्वप्रथम इथे टोटल फ्लॅट्स किती आहेत? इथे टोटल फ्लॅट्स 426 फ्लॅट्स आहेत. हे नेमके 1 BHK आहेत, 2 BHK आहेत, काय आहेत, कसे आहेत ते आपल्याला लवकरच समजेल. त्यानंतर हे जे फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅटचे लोकेशन कुठले कुठले आहेत तर लोकेशन तुम्ही बघू शकता. इथे जोगेश्वरी ईस्टमध्ये, त्यानंतर गोरेगाव वेस्टमध्ये, दहिसर वेस्टमध्ये, भायखळा वेस्टमध्ये, कांदिवली ईस्ट अँड वेस्टमध्ये, अंधेरी ईस्टमध्ये, कांजूरमार्गमध्ये आणि भांडूप वेस्टमध्ये. सो या सर्व लोकेशन्सला हे सर्व घरे, आपले 426 घरे या सर्व लोकेशन्स वरती असतील. त्यानंतर इथे कुठल्या इन्कम ग्रुपसाठी हे सर्व फ्लॅट्स असतील. सो इथे फक्त 2 इन्कम ग्रुपसाठी हे सर्व फ्लॅट्स असतील. एक म्हणजे ईडब्ल्यूएस इन्कम ग्रुप आणि दुसरा म्हणजे एलआयजी इन्कम ग्रुप. ईडब्ल्यूएस म्हणजेच ज्यांचं उत्पन्न 6 लाखाच्या आत येतं, यामध्ये फॅमिलीचं उत्पन्न असतं जनरली. सो हे तुमचं फॅमिलीचं उत्पन्न जर 6 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये येता आणि जर तुमचं फॅमिलीचं इन्कम 9 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही एलआयजी मध्ये येता. सो हे दोन्ही गटामधील लोक इथे अर्ज करू शकतात. अर्थातच त्या दोन्ही गटासाठी वेगवेगळे स्कीम्स, वेगवेगळे फ्लॅट्स अवेलेबल असतील. बट तुमचं जर इन्कम 9 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला इथे अर्ज करता येणार नाही. त्यानंतर महत्वाचं म्हणजे इथे किती साईज असेल, कार्पेट एरिया किती असेल आणि प्राइस किती असेल. सो इथे जवळपास कमीत कमी कार्पेट एरिया आहे तो 270 स्क्वेअर फीटचा आणि जास्तीत जास्त जो कार्पेट एरिया आहे तो 528 स्क्वेअर फीटचा. एवढे कार्पेट एरियाचे हे घरे असतील. अर्थातच 270 जे असतील ते ईडब्ल्यूएस चे असतील आणि त्यावरती सुद्धा जे काही असतील ते ईडब्ल्यूएस मध्ये असतील आणि 528 जे असतील ते एलआयजी साठी असतील. सो आणि ईडब्ल्यूएस ची जी प्राइस आहे इथे ती 60 लाखामध्ये जाते. ही बहुधा मोस्टली ही बेस्ट प्राइस असते. यामध्ये ऍडिशनल चार्जेस असतात तुम्हाला, जसं की स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन किंवा सोसायटीचे किंवा बाकीचे थोडेसे चार्जेस तुम्हाला एमएससीबी वगैरे ते चार्जेस ऍडिशनल असतात. बट ही बेस्ट प्राइस असते. सो ईडब्ल्यूएस वाल्या लोकांना ज्यांचं की वार्षिक उत्पन्न 6 लाख आहे त्यांना 60 लाखापर्यंतचे घर घेऊ शकतात आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 9 लाखापर्यंत ते 1 करोड पर्यंत सुद्धा घर इथे घेऊ शकतात. त्यानंतर अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, कशी माहिती बघायची, तर त्यांनी बीएमसीने ही वेबसाईट दिलेली आहे. वेबसाईटवरती तुम्हाला उद्या म्हणजेच 16 तारखेला सर्व माहिती तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल. ब्राउशर भेटेल तिथे, सोबतच तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा तिथेच भेटेल. सो यामध्ये सर्व माहिती देण्यात येईल डिटेलमध्ये. सो जेव्हा ते अवेलेबल होईल त्यावेळेस आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवूयात आणि या वेबसाईटवरच तुम्हाला रजिस्टर सुद्धा करायचे आणि रजिस्टर केल्यानंतर तिथे अर्ज सुद्धा करायचे आणि जे काही नॉमिनल पेमेंट असेल ती पेमेंट सुद्धा करायची आहे. त्यानंतर आता टाइम टेबल काय असेल, कधी सुरुवात होईल, काय होईल आणि तुम्ही सोडतीची शेवट म्हणजे सोडती तुम्ही विजेते आहात की नाही कधी समजेल हे तुम्ही इथे बघू शकता. सो इथे सुद्धा त्यांनी वेबसाईट दिली बीएमसी होम्स. सो bmchomes.mcgm.go.in इथे आणि इथे किती घरं येतात, 426 घरं येतात.
ऑक्टोबर 2025 आणि अर्जाची सुरुवात 16 तारखेला सकाळी 10 वाजता म्हणजे उद्या सकाळी 10 वाजल्यापासून इथे अर्जाची सुरुवात होईल आणि त्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती जायचंय, तिथे तुम्हाला रजिस्टर करायचंय. त्यानंतर अर्ज शुल्क व अनामत रकमेची ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीची सुरुवात तुम्हाला अगेन त्याच दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होईल. त्यानंतर सोडतीचा अर्ज करण्याची शेवटचा दिनांक म्हणजे 14 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. जवळपास 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर अर्ज शुल्क व अनामत रकमेची ऑनलाईन पेमेंटची स्वीकृती तुम्हाला अगेन सेम तारखेपर्यंत रात्री 12 पर्यंत तुम्हाला इथे करता येईल. त्यानंतर सोडतीसाठी तुम्ही जे अर्ज केलेले आहेत त्यांची प्रारूप यादी, अंतिम यादी तुम्हाला इथे 18 तारखेला बघायला भेटेल की तुम्ही जे काही सर्व केलेले आहे, अर्ज केलेले आहेत आणि पेमेंट केलेलं आहे ते सर्व व्यवस्थित आहे की नाही, त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही सोडतीसाठी याची यादी जे तुम्ही डॉक्युमेंट दिले त्याची सगळी पडताळणी करून तुम्हाला पात्र ठरेल ते 18 तारखेला 18 नोव्हेंबरला संध्याकाळी सायंकाळी 5 वाजेपर्यंत समजेल. आणि सोडतीचा तारीख आणि वेळ किती असेल तर सोडत 20 तारखेला म्हणजे 20 नोव्हेंबरला 5 वाजता सोडत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला समजेल. ते सोडत चालेल सकाळपासून पण समजेल तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत की तुम्ही विजेते आहात की नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोडत असेल 20 तारखेला बट दुसऱ्या दिवशी तुम्हाला 21 तारखेला संध्याकाळी 5 पर्यंत या वेबसाईट वरती तुम्हाला समजेल की त्या जी काही यादी लागेल विजेत्यांची आणि प्रतीक्षा जे काही वेटिंग लिस्ट मधील लोक असतील त्यांची यादी या वेबसाईट वरती तुम्हाला बघायला भेटतील. सो ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ती लागेल. आणि जसं की सांगितलं तुम्हाला माहिती पुस्तिका म्हणजे जे काही बुकलेट वगैरे आहे ते उद्या सकाळी 10 वाजल्यापासून संकेतस्थळावरती म्हणजेच या वेबसाईट वरती तुम्हाला उपलब्ध करण्यात येईल. आणि यामध्ये हे सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही इथे या हेल्पलाईन त्यांनी दिलेली त्या हेल्पलाईन वरती कॉल करू शकता किंवा ईमेल करू शकता. तुम्हाला काही अडचणी येत असतील अर्ज करताना, पेमेंट करताना किंवा मग कुठल्या गोष्टीबद्दल याच्याबद्दल तुम्हाला अजून अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या संकेतस्थळावरती जाऊन ईमेल करू शकता किंवा मग हेल्पलाईनला जो नंबर दिला त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. सो हे होतं या सोडतीबद्दलची माहिती. उद्या जेव्हा ब्रॉशर येईल त्यामध्ये नेमकी सर्व डिटेल माहिती भेटेल की कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत, कुठल्या कुठल्या लोकेशन्स आपल्याला समजलेले आहेत, बट नेमके कुठल्या लोकेशनला कुठल्या स्कीम्स आहेत आणि ईडब्ल्यू साठी कुठले आहेत, LIG साठी कुठले आहेत आणि पात्रतेच्या सुद्धा जे काही दुसरे नियम असतील की किती वर्षापर्यंत तुम्ही ते विकू शकता वगैरे नाही. तर हे सर्व डिटेल आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेव्हा ती ब्रॉशर आपल्याकडे माहिती पुस्तिका येईल. सो तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये याबद्दलची अधिक माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि पुढील व्हिडिओज बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.